नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपल्याला माहिती आहे की परवा दिवशी म्हणजेच 1 तारखेला 10वीचा मराठीचा पेपर आहे आणि खूप सारे विद्यार्थ्यांनी मला विचारले होते की सर, पत्र कसं लिहायचं? दादा पत्र कसं लिहायचं? तर त्याबद्दल मला सांगा. आणि आपल्या चॅनलवरती पहिलाच व्हिडिओ असणार आहे, परंतु आपण टाईम वेस्ट नाही करणार. आपण स्वतःची ओळख नंतर सांगूया. सगळ्यात पहिल्यांदा पत्र लेखनामध्ये काय-काय अडचणी येतात आणि विद्यार्थ्यांना कशाप्रकारे पत्र लिहिलं जाऊ शकतं हे सांगतो. आता सगळ्यात पहिल्यांदा बघूया आपण की पत्र लिहिण्याचे 2 प्रकार असतात. पत्र लिहिण्याचे किती प्रकार असतात? 2 प्रकार असतात. पत्र लिहिण्याचा पहिला प्रकार आहे औपचारिक पत्र आणि पत्र लिहिण्याचा दुसरा प्रकार आहे अनौपचारिक पत्र. आता औपचारिक पत्र जे असतं ते काय असतं की कार्यालयीन स्वरूपाचे पत्र असतं. म्हणजे आपल्याला ते आपल्या शिक्षकांना, आपल्या मुख्याध्यापकांना किंवा एखाद्या कार्यालयाला पत्र लिहायचं असतं. त्या पत्रात वेगवेगळ्या प्रकारचे प्रकार पडतात. जसं की तक्रारपत्र, चौकशी पत्र, मागणीपत्र, विनंतीपत्र, अभिनंदन, मानपत्र, निमंत्रण, आभार, अर्ज अशा कुठल्याही टाईपचं पत्र दिसलं ना, समजायचं की ते औपचारिक पत्र आहे. आणि जर आपल्या कुटुंबातील, आपल्या मित्र-मैत्रिणींना, आपल्या नातेवाईकांना कोणालाही पत्र लिहायचं असलं, तर ते येतं अनौपचारिक पत्रात. आता औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. म्हणजे दोन्ही आपण सारखं लिहू शकत नाही. काही गोष्टी असतात ज्या सारख्या लिहायच्या असतात, परंतु लिहिण्याचा प्रकार वेगळा असतो. तर आता आपण त्याचं उदाहरण पण घेऊया. आता आपल्याला माहिती आहे की विभाग 5 म्हणजे जे उपयोजित लेखन असतं त्यामध्ये हे पत्रलेखन असतं. म्हणजे 5 मधली पहिलं असतं जे 5A मध्ये जे असतं ते आपल्याला पत्रलेखन असतं आणि शक्यतो आपल्याला हे दोन्ही प्रकारचे पत्र दिलेले असतात आणि किंवामध्ये असतात. म्हणजे एकटा आपण औपचारिक पत्र लिहू शकतो किंवा अनौपचारिक पत्र लिहू शकतो. आता समोर जे तुम्हाला दिसत आहे ते 2022-23च्या 10वीच्या पेपरमधलं आहे. ज्याच्यात की हे डाव्या साईडचं जे आहे जे औपचारिक पत्र आहे आणि उजव्या साईडचं जे आहे जे अनौपचारिक पत्र आहे. तर दोन्ही बघूया. आता याच्यात पहिल्यांदा काय म्हणलंय की वरती लिहिलंय वाचाल तर वाचाल. ओके. मनोज पुस्तकालय 69-314 आनंदनगर अकोला दुकानाच्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 8 डिसेंबर रोजी खास सवलत. कोणत्याही पुस्तकावर 20% सवलत. ₹200 खरेदीवर एक पुस्तक मोफत. म्हणजे हे कशा प्रकारची सवलत आहे ते दाखवलेलं आहे. ओके. कुठं हे मनोज पुस्तकालयामध्ये. आता वेळ काय आहे? 9 सकाळी 9 ते रात्री 8 वाजेपर्यंत. सोमवारी हे पुस्तकालय बंद असतं असं लिहिलं आहे. त्यांचा संपर्क हा मेल आयडी दिला आहे. आता श्रेया, श्रेयस, इमानदार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे बघूया. आता विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेतील ग्रंथालयासाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहा. आता पत्र कोणाला लिहायचं हे तर कळलं. दुकानाच्या व्यवस्थापकांना लिहायचंय. आता याच्यात आपल्याला नाव पण दिलं. आपल्याला कोणतं नाव यूज करायचंय. जर तुम्ही मुलगा असेल तर श्रेया लिहायचं, मुलगी असेल तर श्रेयस. म्हणजे मुलगा असेल तर श्रेया इमानदार नावाने पत्र गेलं पाहिजे आणि मुलगी असेल तर मुलगा असेल तर श्रेयस इमानदार आणि मुलगी असेल तर श्रेया इमानदार नावाने पत्र गेलं पाहिजे. पत्र कोणाला गेलं पाहिजे? दुकानाच्या व्यवस्थापकांना. हे कसलं असणार आहे? औपचारिक पत्र. आता त्याचं आपण उदाहरण बघूया. आता वरती आपण दिनांक लिहिला की वरती इथं दिनांक लिहायचा 6 डिसेंबर 2021. कोणाला लिहायचंय? कारण इथं आपल्याला दिलं होतं. कोणाला लिहायचंय? दुकानाच्या व्यवस्थापकांना. म्हणून आपल्याला इथं लिहायचंय. प्रतिमध्ये लिहायचंय की माननीय व्यवस्थापक. कोणते? मनोज पुस्तकालय. आता हे नाव कुठं कळालं आपल्याला? तर इथं होतं मनोज पुस्तकालय. मनोज पुस्तकालयातलं हे नाव लिहिलं आपण. हा त्यांचा जो पत्ता होता तो लिहिला. आता विषय सगळ्यात महत्त्वाचा आहे. विषय आता काय लिहायचं ते आपल्याला कसं कळणार? तर इथं लिहिलं होतं की शाळेतील ग्रंथालयांसाठी पुस्तकांची मागणी करणारे पत्र लिहा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे? पुस्तकांची मागणी करायची या पत्रात. म्हणून आपण इथं काय लिहिलं? पुस्तकांची मागणी करण्याबाबत. इथं लिहायचं महोदय. आता सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करायचं की त्यांचं वर्धापन दिन हे आपल्याला कुठं कळालं होतं की इथंच वरती लिहिलं होतं की या पुस्तकालयाचा वर्धापन दिन आहे. त्याच्यामुळे त्यांना आपल्याला शुभेच्छा द्यायच्या. मनोज पुस्तकालयाच्या वर्धापन दिनानिमित्त आपला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. मग त्यानंतर लिहायचं की मी कुमारी श्रेया इमानदार लोकमान्य शाळेतील विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने आमच्या ग्रंथालयासाठी काही पुस्तके मागवू इच्छिते. मग मी तुमची जाहिरात वर्तमानपत्रात पाहिली. आता त्यांना सांगायचं की मी तुमची जाहिरात कुठं बघितली? वर्तमानपत्रात बघितली किंवा माझ्या शाळेतील एका शिक्षकांनी मला सांगितलं. असं लिहायचं. काही पण जे कारण असेल ते
तिथे दाखवायचं. तुमच्या आकर्षित सवलतीबद्दल सुद्धा वाचलं. कोणत्या आता ही सवलती कुठं वाचलं आपल्याला ह्या जाहिरातीमध्ये आपल्याला दिसतंय. या सवलती इथं लिहायचा की पुस्तकावर चक्क 20% सूट आहे म्हणून मग आपण लिहायचं की 20% सूट असल्यामुळे मी माझ्या शाळेतील ग्रंथालयासाठी काही पुस्तके मागवू इच्छिते. तर त्या पुस्तकांची यादी लिहायची. आता मी इथं किती 3च पुस्तकं दिले. जास्त पुस्तक लिहित बसायचं नाही कारण आपल्याला वेळ नसतो आणि या पुस्तकांची नावं आठवणं पण खूप अवघड असतं. मग मी इथं काय लिहिलं की पहिलं पुस्तक लिहिलं देह झाला चंदनाचा. त्याचे लेखक लिहिले आणि त्याला किती प्रती म्हणजे किती पुस्तकं पाहिजे. इथं मला 5 पुस्तकं पाहिजे. श्यामची आई पांडुरंग, लेखक सदाशिव साने. किती पाहिजे तर 3. अशा प्रकारे मी 3 पुस्तकं लिहिले. खाली काय लिहिलं की सर्व पुस्तक लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर पोहोचण्याची नम्र विनंती सोडत सोडत ₹100 पाठवत आहे. आपण या पुस्तकांची योग्य ती सवलत द्याल असा विश्वास आहे. आता कळावी. मग खाली लिहायचं की आपला विश्वासू कोण आहे? श्रेया इमानदार. शाळेचं नाव लिहायचं. आता मुलं असेल तर श्रेयश लिहायचं कारण कुठं दिलं होतं? इथं दिलं होतं श्रेयस. आता तुम्ही म्हणशाल की दादा जर इथं नावच दिलेलं नसेल म्हणजे इथं काहीच नाव दिलेलं नसेल तर काय लिहायचं? इथं लिहायचं अ, ब, क. स्वतःचं नाव कुणी लिहायचं नाही. स्वतःची ओळख पत्रातून समोरच्या तपासणाऱ्याला गेली नाही पाहिजे याची खात्री घ्यायची. नाहीतर तिथं लिहून येशान तुमचं नाव, तुमच्या शाळेचं नाव. नाव दिलं नसेल ना तर सरळ लिहायचं अ, ब, क आणि कोणत्या पण एका शाळेचं नाव लिहून द्यायचं. जर इथं नाव दिलेलं असेल तर तेच नाव उचलून इथं लिहायचं. आता हे कोणतं झालं? औपचारिक पत्र. म्हणजे हे आपण कोणत्या कार्यालयात पाठवतो किंवा आपल्या मुख्याध्यापकांना पाठवतो. आता दुसऱ्या प्रकारचे अनौपचारिक पत्र असते जे की आपण आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना, आपल्या कुटुंबातील व्यक्तींना पाठवतो. आता हे पण इथं दिलेलं आहे की मनोज पुस्तकालयाचं हे दिलेलं आहे. हे सारखंच आहे दोन्ही पण वेळ वगैरे दिलंय. आता आपल्याला श्रेया किंवा श्रेयस इमानदार हे नाव यूज करायचं आहे. बरोबर आहे. आता इथून आपल्याला विषय कळेल की कोणत्या विषयावरती पत्र लिहायचंय. संबंधित निवेदनाची माहिती देणारे पत्र तुमच्या मित्र किंवा मैत्रिणीला लिहा. म्हणजे या पुस्तकालयात आता निवेदन देणं म्हणजे काय की कळवणे. आता या पुस्तकालयात अशा-अशा ऑफर आहे म्हणजे अशी सवलत आहे. तर तुमच्या मित्र-मैत्रिणींना कळवा कारण त्यांना आवड असेल पुस्तकं विकत घेण्याची. त्याच्यामुळे त्यांना जर कळालं की ते सवलत आहे तर ते घेऊ शकतात. तर हे पण पत्र मी याचं पण उत्तर तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. हे आहे. वरती दिनांक लिहिलं, प्रती. आता तुमच्या मित्राचं नाव लिहायचं. इथं तुमच्या खऱ्या मित्राचं नाव नाही लिहायचं. जे पण नाव वाटेल तुम्हाला ते लिहायचं. आता मी इथं राहुल जाधव नाव लिहिलंय. त्याचा हा पत्ता लिहिलाय. आता इथं लिहायचं प्रिय मित्र. आता वरती आपण काय केलं होतं? अनौपचारिक म्हणजे औपचारिक पत्रामध्ये आपण काय केलं होतं, की इथं महोदय म्हणलं होतं. आता अनौपचारिक पत्रामध्ये आपल्याला काय करायचंय, की इथं प्रिय मित्र असं लिहायचं आहे. मग सप्रेम नमस्कार वगैरे थोडं काही लिहायचं. त्याच्यानंतर आता इथं काय लिहिलं? पत्र लिहिण्याचे कारण असं की तुला मी कळवण्यात येते की तुला पुस्तकं वाचण्याची आवड आहे. त्याच्यामुळं अशा-अशा ठिकाणी 20% सवलत आहे किंवा ₹2000 खरेदीवर एक पुस्तक मोफत मिळणार आहे. हे पुस्तकालय सोमवारी बंद असते. ही सगळी माहिती मी कुठून लिहिली? ही जाहिरात आहे ना, या जाहिरातीत दिलेली ना तीच लिहायची. जास्त डोक्याला ताण नाही द्यायचं. त्यातलं जे आहे ना तेच थोड्या शब्दात बदलायचं आणि उतरवायचं. हे सगळं 9 ते 8 वाजेपर्यंत चालू राहतं. हे सगळं मी इथूनच लिहिलं, की आपल्याला माहिती आहे की 9 ते 8 वाजेपर्यंत चालू असतं. हे शब्दात उतरायचं. त्याच्यामुळं तुला कोणतेही पुस्तक विकत घ्यायचे असतील तर तू इथून घेऊ शकतो. तुझा मित्र श्रेयस इमानदार, सातारा. एवढं सोपं असतं. म्हणजे आता यातून आपल्याला कळालं, की औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र हे कशाप्रकारे लिहिलेलं जातं. औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्राचे टाईप काय आहे हे पण आपल्याला समजलं. ते कसं लिहायचं हे पण लिहिलं. आता आपण जेव्हा औपचारिक पत्र लिहित असतो इथं महोदय यूज करायचं. इथे प्रतिमध्ये माननीय यूज करायचं. कोणाला लिहितोय त्यांचं लिहायचं. त्यांचा पत्ता दिलेला असतो. दिलेला नसेल तर आपल्या मनाने टाकायचा. इथं लिहायचं आपला विश्वासू. मग इथं आपलं नाव लिहायचं. हे दिलेलं असेल, दिलेलं नसेल तर काय टाकायचं? अ, ब, क. आता तसंच हे आपण जे अनौपचारिक पत्र लिहितो, त्याच्यात पण काय करायचं, की इथं प्रिय मित्र, समजा आईला लिहायचं असेल तर प्रिय आई वगैरे असं लिहायचं. मग आता आईला असेल तर तुझा मित्र नाही लिहू शकत. आपण तुझा मुलगा असं वगैरे लिहायचं आणि नाव लिहायचं. एवढं सोपं असतं. 6 मार्काला येतं. 6 पैकी 6 मार्क घ्यायचा प्रयत्न करायचा. अशा पद्धतीने जर तुम्ही पत्र लिहिलं तर 6 मार्क्स तुम्हाला नक्कीच भेटतील.